दिवसाची सुरुवात येशूबरोबर. जुलियस सीझर ह्याबद्दल आपण सर्वांनी ऐकलं असेल. तो महान योद्धा होता. ज्यावेळेस तो आपल्या सैन्यासह ब्रिटनच्या किनाऱ्यावर उतरला युद्ध करण्यासाठी, त्यावेळेस त्यांनी सर्व सैनिकांना सांगितलं की ती समोरची टेकडी आहे, त्या टेकडीवर सर्वांनी चढून जायचं आहे. आणि मग सर्व सैनिक त्या टेकडीवर चढून गेले. आणि वर गेल्यानंतर त्या सैनिकांना त्यांनी सांगितलं आता मागे वळून पहा. ज्यावेळेस त्यांनी मागे वळून पाहिलं त्यावेळेस त्यांना दिसलं सर्व सैनिकांना की ज्या जहाजातून ते आले होते ते जहाज जळत आहेत. कोणीतरी ते जहाज जाळून टाकले होते. आणि मग त्यांना आश्चर्य वाटलं, धक्का बसला की जहाजं कोणी जाळून टाकली. आणि मग जुलियस सीझरनी सांगितलं की ती जहाजं मीच जाळून टाकलेली आहेत. कारण युद्धामध्ये कोणीही घाबरून पळून जाऊ नये, परत जहाजात बसून परत जाऊ नये, पळून जाऊ नये, धीर सोडू नये म्हणून मी ही जहाजं जाळून टाकलेली आहे. आता एकच पर्याय आहे, तो म्हणजे पुढे जायचं आणि युद्ध जिंकायचं. त्यानंतर सर्व सैनिक जे होते ते सर्वजण प्राणपणाने लढले आणि त्यांनी युद्ध जिंकलं. मागे फिरू नये म्हणून जुलियस सीझरने हे सर्व केलं होतं. पुढच्या काही दिवसामध्ये आपण सुद्धा एका नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत. आपण नवीन वर्षामध्ये आपली वाटचाल सुरू करणार आहोत. मागच्या गोष्टी मनामध्ये आणू नका, पुढे वाटचाल करा. नवीन वर्षाचा सामना जो आहे हा आपल्याला धीराने धैर्याने करायचा आहे. दावीद म्हणतो, मृत्यूछायेच्या दरीतून मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही. आपल्याला कुठल्याही गोष्टीला भ्यायचं नाही. मागे बघू नका. लोटाच्या बायकोने मागे बघितलं आणि तिचा नाश झाला. पुढे चालत राहा, देव तुमच्या बरोबर आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, यशाया ह्याचा 43वा अध्याय आणि 18व वचन, आयझाया चॅप्टर 43 अँड वर्स 18. पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.